नमस्कार मंडळी. आज आपण खुसखुशीत क्रंची अशी कोथिंबीर वडी बनवणार आहोत. एकदम सोपी आहे. तुम्ही नेहमी बनवतच असाल, पण हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात किती छान टेक्स्चर आलेलं आहे. अगदी खुसखुशीत क्रंची कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. आणि यामध्ये मी 2 वेगळ्या प्रकारच्या पालेभाज्यासुद्धा वापरलेल्या आहेत. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी मूठभर शेपू, मूठभर पालक आणि मूठभर कोथिंबीर. तर इथे मी वड्या खूप कमी प्रमाणात बनवत आहे, म्हणून इथे पालेभाज्यासुद्धा कमी वापरलेल्या आहेत. तर सर्वात आधी 2 चमचे धणे आणि 1 चमचा जिरं आहे ना थोडंसं भाजून घ्यायचं आहे, हलकंसं रोस्ट करायचं आहे आणि थंड करून आहे ना त्याची जाडसर भरड करून घ्यायची आहे. याच्याने आपल्या कोथिंबीर वडीमध्ये खूप स्वाद वाढणार आहे. तर आता आपण हे कुटून घेणार आहोत. आणि पालेभाज्यासुद्धा मी स्वच्छ धुवून आहे ना चिरून घेतलेल्या आहेत, एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत. तर इथे एखादी पालेभाजी तुमच्याकडे नसेल किंवा तुमच्याकडे कमी प्रमाणात असेल तर ती स्किप केली तरी चालेल. आता याच्यामध्ये आपण आहे ना अख्खे जिरेसुद्धा टाकायचे 1 टीस्पून, 1 टीस्पून ओवा टाकायचा आहे आणि 2 मोठे चमचे भरून तीळ टाकायची आहे. तुम्हाला अजून आवडत असेल तीळ तर अजून तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकता, त्याच्याने क्रंचीनेस खूप छान वाढतो. तर इथे आपण पाव चमचा हळद आणि तिखटपणानुसार तुम्ही इथे लाल तिखट किंवा हिरवी मिरचीचा ठेचा वापरू शकतात. मी इथे लाल तिखट वापरलेलं आहे 2 छोटे चमचे. तसंच आपण जी भरड केलेली आहे ती 1 ते 1.5 टेबलस्पून टाकलेली आहे. आणि 10-12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच अद्रक आहे ना थोडं ठेचून घेतले ते टाकलं आहे. त्याच्यामध्ये आपण आहे ना 1 छोटी वाटी गव्हाचं पीठ, 1 छोटी वाटी बेसनचं पीठ, 1 छोटी वाटी तांदळाचं पीठ, 1 छोटी वाटी आपण ज्वारीचं पीठ आणि 1 छोटी वाटी भरून आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. तर आता हे मी सर्व जे पीठं वापरलेली आहेत ते तुमच्याकडे त्याच्यातलं एखादं पीठ नसेल तर तुम्ही कमी अधिक प्रमाण करू शकतात. तर अशा पद्धतीने आपण ते सर्व जिन्नस आहेत ना असे एकत्र पहिले कोरडे कालवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ना 2 चमचे तेल टाकायचं आहे. रेग्युलर टेम्परेचरचं तेल टाकायचं आहे आणि पुन्हा सर्व मिक्स करून आहे ना थोडं थोडं पाणी टाकून आहे ना असं घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे छान. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्या पद्धतीने तुम्ही असे सिलेंड्रिकल शेपमध्ये असे लांबट गोळे बनवून घ्यायचे आणि ते आपल्याला वाफवायला ठेवायचे. तर आपण एका साईडला पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. मी इथे इडलीच्या पात्रामध्येच हे उकडणार आहेत, शिजवून घेणार आहे. त्याच्यामुळे मी इडलीचं पात्र गरम करायला ठेवलं. त्याच्यामध्ये 1 ते सव्वा ग्लास पाणी टाकलेले, 2-3 लिंबाच्या फोडी टाकलेल्या आहेत आणि वरून इडलीचं लेअर म्हणजे जे ताट असतं ना ते ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती ताटलीमध्ये हे 2 गोळे ना थोडेसे त्याला तेल लावायचं आणि ताटलीला पण थोडंसं तेल लावायचं आणि लो टू मिडियम गॅसवरती ना 15 ते 20 मिनटं छान वाफवून घ्यायचे आहेत. तर आता तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर अर्धा ताससुद्धा तुम्ही लो गॅसवरती ठेवू शकतात. हे जे मिश्रण आहे ते इथे थोडंसंच आहे म्हणून मी इथे 15 ते 20 मिनटं लो गॅसवरती, लो टू मिडियम गॅसवरती शिजवून घेणार आहे. तर आता छान शिजून झालेलं आहे बघा. त्याची साईजसुद्धा डबल झालेली आहे, म्हणजे वाढलेली आहे साईजसुद्धा, फुलून आलेले आहेत छान. आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि मग त्याचे काप करायचे. गरमागरम व्यवस्थित कापल्या जात नाहीत. तुम्ही थंड करून घ्या व्यवस्थित आणि मग त्याचे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ते कापू शकतात. मी ते साधारण 1 इंच जाडीचे असे तुकडे केलेले आहेत. आणि जरा धारधार सुरीने तुम्ही कापा, म्हणजे व्यवस्थित छान काप येतात त्याचे. कारण की आपण कोथिंबीर वगैरे ते पालेभाजी असते ना तर ती कापताना व्यवस्थित कापल्याने जात, म्हणून ते असं व्यवस्थित तुम्ही कापून घ्या. छान असे काप करून घेतलेले आहेत मी. आणि तेल आहे ना छान असं मस्त असं जास्त आचेवरती गरम करून घ्यायचं आणि मग गॅस लो ठेवायचा आणि मग आपण हे एक त्याच्यामध्ये पीस टाकायचे कोथिंबीर वडीचे आणि छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. दोन्ही बाजूने छान असे आलटून पलटून घ्यायचे आणि व्यवस्थित असे छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. जास्त मोठ्या आचेवर तळलं तर फक्त वरची बाजू छान कुरकुरीत होते, आतमध्ये सॉफ्ट राहतात, म्हणून आपण छान असे आतपर्यंतसुद्धा क्रिस्पीनेस वाढेल अशा पद्धतीने आपण लो टू मिडियम गॅस ॲडजस्ट करून छान तळून घ्यायचे आहेत. त्या अशा पद्धतीने छान खुसखुशीत क्रिस्पी खमंग असे आपण कोथिंबीर वड्या बनवलेल्या आहेत. तर आता कोथिंबीर खूप प्रमाणात येते आहे, तर तुम्हीसुद्धा ही मंडळी रेसिपी करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. आणि हो मंडळी, व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअर नक्की करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.